तू ते चिरचिली नवी कविता रसाला, लेखापती विषय तूच अनन्य झाला. या 4 शब्दांमध्ये सावरकरांचा जीवन उद्देश लक्षात येतो. लक्षात घ्या. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, हे मातृभूमी तुला मी मन वाहिलेले. वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पिले, माझं वक्तृत्व माझं वाग वैभव जे काय आहे ते तुझ्यासाठीच आहे. किंवा मला जो काही विचार सुचतो तो फक्त तुझ्यासाठी सुचतो. चाफेकर बंधू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चाफेकर बंधूंचं निधन झालं आणि एक 14 वर्षाचा मुलगा तो विषण्ण झाला मनाने की 3 भावंड, घरातली 3 भावंड देशासाठी एकाच वेळेला फासावर जात आहेत आणि आम्ही काय करतोय? आम्ही काहीच करत नाही आहोत. आम्ही काय करतोय तर आम्ही काहीच करत नाही आहोत. आम्ही फक्त हातावर हात घेऊन बसलेलो आहोत. मग काय केलं तर घरामध्ये अष्टभुजा देवीची मूर्ती होती. त्या मूर्ती समोर गेले. कंटाळला नाहीत ना मागत बसना? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला विचार, आवाज ऐकायला नाही आला मला, जरा मोठ्याने बोला. कंटाळला नाहीत ना? अजून 1-1.5 तास तरी कंटाळायचं नाहीये. तुमच्या धीराची कसोटी आहे, संयमाची, ती मी घेणार आहे. मला मगातपासून मी चेहरे बघतोय एकेकाचे, कंटाळून चालणार नाही. सावरकर समजून घ्यावं लागणार आहेत. सावरकर हे समजून घेण्यासारखे आहेत. 14 वर्षाचा मुलगा मनामध्ये विषण्ण झाला. आई भगवती समोर गेला, तिच्या पायांवर हात ठेवले आणि म्हणाला, हे आई जगदंबे, मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईन. आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना जर जिंकलो तर तुझ्यावर स्वातंत्र्याचा अभिषेक करीन, आणि हरलो तर रक्ताचा अभिषेक करीन. आणि एक फटका रचला. फटक्यात काय म्हणतात ते? कार्य सोडूनी अपुरे पडला, झुंजत खंती नको पुढे, कार्या चालवू गिरवुनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही दडे. हे कोणाला उद्देशून आहे? तर चाफेकर बंधूंना आहे की तुम्ही खंत करू नका, आम्ही आहोत, आम्ही तुमचं कार्य पुढे नेऊ. हे एक 14 वर्षाचा मुलगा काय करता तुम्ही 14व्या वर्षी? देशाच्या स्वातंत्र्याची शपथ घेतोय. आणि वयाच्या 14व्या वर्षी घेतलेली शपथ वयाच्या 86व्या वर्षापर्यंत हा मुलगा चालवते. त्याच्यामध्ये खंड नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सावरकरांनी आपली घेतलेली प्रतिज्ञा पार पाडलेली. प्रतिज्ञा घेणारे घेतात, पूर्ण करणारे कमी असतात. लक्षात घ्या. शालेय शिक्षण कुठे झालं तर भगूर सारख्या गाव, नाशिक मधल्या एका छोट्याशा गावामध्ये म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये मुलाचं शिक्षण झालं. आणि पुढे ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायची वेळ आली त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये या मुलाने ऍडमिशन घेतली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये का? आदर्श कोण असावेत, गुरु कोणाला करावं, हे सावरकरांच्या चरित्रातून आपल्याला कळतंय. लक्षात घ्या. सावरकरांचे आदर्श कोण होते? सावरकरांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज आणि इटलीचा क्रांतिकारक जोसेफ मेझिनी, हे त्यांचे आदर्श होते. आणि गुरु कोण होते? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि काळचे संपादक शिवराम महादेव परांजपे. काळचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ या मासिकाची पारायण केली सावरकरांनी. म्हणजे कर्जतच्या पुढे एक दहिवली नावाचं गाव होतं. त्या गावात एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्या वक्तृत्व स्पर्धेला सावरकर गेले आणि त्या स्पर्धेत ते जिंकले. तर तिथल्या परीक्षकांनी त्यांना विचारलं, बाळा तुला काय पाहिजे बक्षीस म्हणून? तर हा मुलगा काय म्हणतो की मला वर्षभर काळचं मासिक चालू ठेवा घरी. तुम्ही आम्ही असतो तर काय म्हणालो असतो? मला काय द्या? हे शिकायचंय आपल्याला.
सावरकरांचं चरित्र असेल, लोकमान्यांचं चरित्र असेल, ह्यांच्या चरित्रातनं ह्या गोष्टी शिकायच्या. ह्या मुलाने फर्ग्युसन कॉलेजमध्ये का घेतले ऍडमिशन? तर लोकमान्य टिळकांनी उभारलेलं कॉलेज होतं म्हणून. शाळेत असताना एकदा हा मुलगा शाळेमध्ये बसलेला होता आणि त्यांचे शिक्षक अचानक त्या मुलाला म्हणाले, बाळा उभा राहा. कोणाला काही कळे ना की हा मुलाला का उभं करतायत. आज मला तुझ्या आडनावाचा अर्थ सांगावासा वाटतोय. सावरकर म्हणजे काय? तर सावरकर म्हणजे राष्ट्राच्या पडत्या काळात ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तोच होतो सावरकर. आणि हे त्यांचं सावरकरांची केलेली व्याख्या शेवटपर्यंत सावरकरांनी सिद्ध करून दाखवले, प्रत्यक्षात आणून दाखवले. हे लक्षात घ्या. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होता हा मुलगा. शिकत असताना आपल्या मित्रांसोबत कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं, शिकून पूर्ण झालं की मुलांना घ्यायचं, मित्रांना घ्यायचं आणि मग कुठे जायचं तर मग सिंहगडावर जायचं, बाजीप्रभूंची 52 खिंड बघायची. आणि हे बघत असता असता एकदम रचना त्यांना सुचायच्या. मग सिंहगडावर पोवाडा रचू देत, मग बाजीप्रभू देशपांड्यावर पोवाडा रचू देत, असं करायचं. आणि वसतिगृहात आल्यानंतर काय करायचा हा मुलगा? वसतिगृहात आल्यानंतर हा मुलगा त्या वसतिगृहातल्या खोल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, इटलीच्या जोसेफ मॅझिनीचा फोटो लावलेला असायचा. शिवाजी महाराजांसमोर हा मुलगा उभा राहायचा आणि लवथोती विकाळ ब्रह्मांडी माया आरती म्हणायला सुरुवात करायचा मित्रांना घेऊन. मित्रमेळा होता. त्या मित्रमेळ्याचा नंतर अभिनव भारतमध्ये रूपांतर झालं, जी क्रांतिकारी संकटानदी गुप्त. त्यात कवी गोविंद होते, बाबाराव सावरकर होते, नारायणराव सावरकर होते. आणि त्या संघटनेचे कौतुक म्हणजे असं की सावरकर, जसं आता मगाशी दीक्षित सर म्हणाले की अख्ख्या कुटुंबाने त्यांच्या योगदान, त्या कुटुंबाचं. ज्या वेळेला अभिनव भारत सुरू केले आणि त्याच्यानंतर बाबाराव सावरकरांना आणि सावरकरांना अटक झाली, नारायण सावरकरांना सुद्धा 1 वर्षभर अटक झालेली. ही लोक ज्या वेळेला तुरुंगवास भोगवते त्यावेळेला येसूबाई म्हणजे बाबारावांच्या पत्नी यांनी अभिनव भारतचा कार्यभाग बघितलेला आहे. मित्रांना घ्यायचं आणि आरती सुरू करायची. त्यावेळेला एक मित्र म्हणाला, अरे विनू, तू एवढ्या कविता रचतोस, आजपर्यंत छत्रपतींवर आरती रचना कोणी नाही झाला, मग आरती का नाही करत तू? मग सुरू झाली, जय देव जय देव जय जय श्री या अरण्य शरण आर्या तारा या, जय देव जय देव. आरती सुरू केली आणि सावरकरांवर आरती केली. छत्रपतींवर सावरकरांनी एक कवन्य रचलेलं, एक शिवगीत म्हणून रचलं, जे इसवी सन 1900 मध्ये रचलं होतं नाशिकमध्ये. त्याच्यानंतर शिवरायांची आरती रचली, जी 1903 मध्ये 1902 मध्ये रचली. त्यानंतर शिववीर नावाचं एक कवन रचलं, जे 1902 मध्ये त्र्यंबकेश्वरला रचलं. आणि हे हिंदनूरचे प्रबोध शिवाजी राजा हे कवन जे रचलं ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असताना रचलेलं आहे. 4 कवन रचली. सावरकरांनी कोणत्या काव्यरचनेमध्ये हात घातला नाही. सावरकरांनी फटके लिहिले, सावरकरांनी पोवाडे लिहिले, सावरकरांनी 47 भावगीतं लिहिलेत, सावरकरांनी आरती लिहिली, सावरकरांनी स्तोत्र लिहिली, सावरकरांनी नाटकं लिहिली. काय लिहिलं नाही सावरकरांनी? सावरकरांची एका शब्दात व्याख्या काय? तर एका शब्दात व्याख्या म्हणजे तो क्रांतिकारक, जो एक क्रांतिकारक होता, जो एक कवी होता, जो एक लेखक होता, जो एक विचारवंत होता, जो एक नाटककार होता, जो एक गीतकार होता, जो एक पंचांगकर्ता होता. सौर पंचांग काढले सावरकरांनी. जो एक पत्रकार होता. म्हणजे एकच व्यक्ती, पण प्रत्येक एकाच व्यक्तीमध्ये निरनिराळे अवतार आपल्याला दिसतात. एक जो हिंदुत्ववादी होता, किती सांगावं सावरकरांवर. आरती रचली आणि त्याच काळात नेमकं सुरू झाली ती बंगालची फाळणी. बंगालची फाळणी सुरू झाली, पण त्यावेळेला ते तसे रणनेते होते.
आता देश आणि राष्ट्र ह्या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. देश कोणाला म्हणावं तर देश म्हणजे एखाद्या सीमारेषेमध्ये आखलेली भूमी म्हणजे देश, आणि एकमेकांच्या सुखदुःखात समरस होणारा जनसमूह म्हणजे राष्ट्र. उद्या गुजरातमध्ये जर भूकंप झाला असेल आणि मला जर वाईट वाटलं तर मी राष्ट्र म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. जर केरळमध्ये एखाद्या व्यक्तीवर अत्याचार झाला आणि मला वाईट वाटलं तर मी राष्ट्र म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. त्याला राष्ट्र म्हणतात. त्यावेळेला कसे नेते होते, लाल, बाल आणि पाल. पंजाबमध्ये लाला लजपतराय, महाराष्ट्रात बाळ गंगाधर टिळक आणि बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल. या तीन नेत्यांनी सारा देश हलवून सोडलेला होता. आणि बंगालची फाळणी कशी का होईना पण थांबली पाहिजे. सावरकर अस्वस्थ झाले. इथे लोकमान्य टिळक आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, लाला लजपतराय आहेत, हे तिघ देशासाठी काहीतरी करू बघतायत आणि मीच काहीच करायचं नाही बंगालच्या फाळणीवर. मग काय करायचं तर परदेशी कपड्यांची होळी करायची. मग ही सगळी मित्रमंडळी आणि सावरकर लोकमान्यांकडे गेले. लोकमान्यांना सांगितलं परदेशी कपड्यांची होळी करायची, स्वदेशीचा पुरस्कार करायचा आहे. आणि तारीख आणि वार कुठला होता तर दसऱ्याच्या दिवशी सगळी होळी करायची परदेशी कपड्यांची. तुम्ही येणार का? लोकमान्य म्हणाले येईन, पण कसं? जर तुम्ही शेकोटी पेटवणार असाल तर नाही, होळी करणार असाल तर. मग शिवराम महादेव परांजपेंकडे गेले. ते म्हणाले तुम्ही याल का? ते बोलले मी पण येईन. आता बघा लोकमान्य काय बोलले, तुम्ही जर शेकोटी पेटवणार असाल तर मला येण्यात स्वारस्य नाही, तुम्ही होळी करणार असाल तर. लक्ष देऊन ऐका, हे ऐकण्यासारखं आहे. आपलं मन विचलित करू नका. दादा मी 10 वेळा सांगतोय, पुन्हा पुन्हा तेच. मग आले तर सगळे घरोघरी जाऊन परदेशी कपडे गोळा केले. त्याच्यावरही फटकार असलेल्या सावरकरांनी, आणि ते फटका म्हणत ते कपडे गोळा केले. आणि मग पुण्याला एके ठिकाणी सगळी ती होळी केली गेली. शिवराम महादेव परांजपे यांनी तो कोट हातामध्ये गेला. हाच तो कोट, या विषयावर अर्धा एक तास व्याख्यान दिलं आणि मग नाट्यमय पद्धतीने तो कोट होळीत टाकण्यात आला. होळी झाली, पण लोकमान्य टिळक त्या पोरांना म्हणाले, एकच सांगतो बाळांनो, होळीची राख झाल्याशिवाय इकडनं हलायचं नाही. का? कारण हे ब्रिटिश सरकार काय करेल माहिती का? तुम्ही इकडनं गेलात तर एखादा जळका कपडा घेतील आणि एखाद्या घरावर टाकतील आणि म्हणतील ह्या पोरांनी घराला आग लावली. त्यापेक्षा राग झाल्यानंतर ह्याला म्हणतात नेता. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र आहे. त्या आज्ञापत्रात शिवाजी महाराज म्हणतात, रात्री झोपताना आपल्या घरातल्या समयी विझवून झोपा. का? एखादा उंदीर यायचा, वात तोंडात घ्यायचा, एखाद्या धान्याच्या कोठारावर टाकायचा, धान्याच्या कोठाराला आग लागायची, रयतेचं नुकसान व्हायचं आणि रयत म्हणायची ह्यांच्यापेक्षा मोगल बरे होते. ह्याला म्हणतात नेता, ह्याला म्हणतात राज्यकर्ता. लोकमान्य टिळकांकडनं शिकण्यासारखं आहे. लोकमान्य टिळकांना का ते गुरु मानत होते ह्याचं कारण आहे. मग ह्या पोरांनी राग होईपर्यंत तिथेच थांबले. पण सावरकरांना त्या परदेशी कपड्यांची होळी केली म्हणून कॉलेजच्या रँगलर परांजपे यांनी खूप मोठं बक्षीस दिलं. त्यांना सांगितलं की तू फार राजद्रोहाचं काम करतोयस, त्यामुळे हे कॉलेज संकटामध्ये येऊ शकतं, म्हणून आता तू एकच करायचंस, तुला वसतिगृहात मी काढून टाकतो आहे आणि 10 रुपये दंड भरायचा. मग सगळे त्यांचे मित्र म्हणाले, तू एकट्याने का दंड भरतास? मग सगळ्यांनी 8 आणे, त्यावेळेला असे होते 25 पैसे, 8 आणे असे सगळे गोळा केले, 10 रुपये जमा केले. जास्त झाले जमा, 10 रुपये भरले कॉलेजमध्ये आणि बाकीचे पैसे टिळक फंडामध्ये जमा करून टाकले. लोकमान्य टिळकांनी लगेच आग्रह लिखला, हे आमचे गुरुच नव्हेत.
कारण की एखादं राष्ट्र कार्य करणाऱ्या व्यक्तीला जर एखादा शिक्षक अशी शिक्षा करणार असेल तर हे आमचे गुरुच नव्हेत. आणि पुढे ते असं वाक्य बोलले, आमचे गोपाळराव जर आज असते तर कदाचित सावरकरांवर ही वेळ आली नसती, म्हणजे विनायकावर ही वेळ आली नसती. गोपाळराव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे पहिले फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांच्या मृत्यूनंतर रँगलर ट्रान्सफर झाले. मग एकदा इंडियन सोशिओलॉजिस्ट नावाचा एक मासिक विनायक दामोदर सावरकर वाचत होते आणि त्यांना दिसलं की लंडनला श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे एक महान व्यक्ती आहे की ज्यांनी इंडिया हाऊस नावाची एक मोठी इमारत उभी केलेली आहे. आणि राजा शिवाजी शिष्यवृत्तीच्या अंतर्गत त्या ज्या मुलांना शिकायचं आहे त्यांनी शिकू शकतात. पण त्या शिष्यवृत्तीची अटच अशी होती, कारण की नावच काय होतं, राजा शिवाजी शिष्यवृत्ती. सरकारी नोकरी ज्यांना करायची नसेल त्यांना शिकण्यास परवानगी आहे. सावरकर म्हणाले आपल्याला सरकारी नोकरी तर करायचीच नाही. मग आपण गेलो तर लंडनला. म्हणून सावरकर गेले लोकमान्यांकडे. लोकमान्यांना सांगितलं की मला असं शिकायचंय, तर श्यामजी कृष्ण वर्मांना तुम्ही शिफारस पत्र लिहाल का? लगेच लोकमान्यांनी शिफारस पत्र लिहिलं आणि 1905च्या दरम्यान सावरकर लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर पहिलं कार्य काय केलं सावरकरांनी 1906 मध्ये? जोसेफ मेझेनी याचं आत्मवृत्त मराठीमध्ये लिहून काढलं. आणि त्याची जी प्रस्तावना आहे ना, त्या प्रस्तावनेमध्ये सावरकर म्हणतात, सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी म्हणजे ब्रिटिशांनी घेतली. आणि बरोबर 1907 मध्ये झालं काय, तर ब्रिटिशांनी 1857च्या उठावाची 50शी साजरं करायचं ठरवलं. 1857चा खूप मोठा उठाव झाला, खूप मोठा उठाव आहे. त्या उठावामध्ये दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं. पण त्यामध्ये मंगल पांडे, झाशीची राणी, तात्या टोपे, दादासाहेब पेशवे अशी मोठमोठ्या मंडळींनी सहभाग घेतला होता. आणि जवळजवळ तोंडा हातात आलेला घास निसटला होता. पण ह्या ब्रिटिशांनी केलं काय, तर 50शी साजरी केली. म्हणजे काय केलं, तर ह्या मोठ्या मोठ्या महापुरुषांची, ह्या मोठ्या मोठ्या राष्ट्रपुरुषांची टिंगल-टवाळकी करणारी नाटकं सुरू केली. आणि त्यावेळेला लंडनमध्ये जे क्रांतिकारक होते ते सगळे सावरकरांकडे आले आणि सावरकरांना म्हणाले तात्या. सावरकरांना टोपण नावाने तात्या म्हणायचे. तात्या, सहन होत नाहीये. काय सहन होत नाहीये? नाटक बघणं सहन होत नाहीये. लोक, ब्रिटिश सरकारने अक्षरशः टिंगल-टवाळकी लावलेली. कसली टिंगल-टवाळकी लावलेली? तर ह्या महापुरुषांची टिंगल-टवाळकी लावलेली. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. सावरकर म्हणाले काहीतरी केलं पाहिजेच. आणि सावरकरांनी संदर्भ ग्रंथ शोधून काढले आणि 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहून काढला. पण परिणाम झाला काय, तो त्यांनी भारतात पाठवला. पण भारतातून तो पुन्हा लंडनला आला. सावरकर एक एक कागद घेऊन प्रकाशन केंद्राकडे जात होते की एक कागद छापून मिळेल का, एक कागद छापून मिळेल का. पण कोणीही त्यांना छापून द्यायला तयार नव्हतं. का? तर ब्रिटिश सरकार आम्हाला पकडेल, त्यामुळे नाही, आम्हाला नाही जमणार, आम्हाला नाही जमणार. मग सावरकरांचे लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये एक मित्र होते, VVS अय्यर त्यांचं नाव होतं. त्यांनी या 1857च्या उठावाचा मराठीत अनुवाद केला, इंग्लिशमध्ये अनुवाद केला आणि डेन्मार्कमध्ये ते पुस्तक प्रकाशित केलं. इतका इतिहास आहे 1857च्या उठावाचा. 1857चे उठाव, वॉर ऑफ 1857 इंग्लिशमध्ये नाव आहे. 1907 मध्ये एकीकडे सावरकर हे कार्य करीत होते आणि दुसरीकडे सावरकरांचं काम चालू होतं, बॉम्ब बनवण्याचं काम चालू होतं.
आता ही बॉम्ब बनवण्याची कृती सावरकरांना कुठून मिळाली, कशी मिळाली? तर त्याचे मुख्य कर्ते आहेत सेनापती बापट. जे सेनापती बापट संयुक्त महाराष्ट्राचे मुख्य होते. या सेनापती बापटांना ही कृती मिळाली कुठून हे कोणालाच माहिती नसतं. ती कृती मिळाली सिस्टर निवेदिता यांच्याकडनं. कारण की सिस्टर निवेदितांना क्रांतिकारकांमध्ये अत्यंत सॉफ्ट कॉर्नर होता, अत्यंत सॉफ्ट कॉर्नर. झालं असं की सिस्टर निवेदिता यांचा रशियामध्ये एक मित्र होता, तो उमरा होता. त्याच्याकडनं सिस्टर निवेदिताने ही सगळी कृती मिळवली. बघा तो प्रवास किती मोठा आहे तो बघा. ती सगळी कृती मिळवली. ती कृती मिळवल्यानंतर ती त्यांनी सेनापती बापटांना दिली. सेनापती बापटांनी त्यांची एक लंडनला जन्म मैत्रीण होती, तिच्याकडनं सगळा इंग्लिश अनुवाद करून घेतला. मग ती कृती त्यांनी आणली ती सावरकरांकडे. सावरकरांनी ती कृती बघून तो बॉम्ब सिद्ध केला. मग ती कृती पाठवण्यात आली बंगालच्या क्रांतिकारकांकडे. बंगालच्या क्रांतिकारकांनी तो बॉम्ब सिद्ध केला खरा, पण बॉम्ब सिद्ध केला खरा पण तो एकत्रित बांधायचा कसा हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्याच्यासाठी सल्ला मागण्यासाठी ते गेले लोकमान्य टिळकांकडे. लोकमान्य टिळकांनी सांगितलं हे काम फक्त एकच माणूस करू शकतो, ते म्हणजे पटवर्धन, अण्णासाहेब पटवर्धन, जे लोकमान्यांचे राजकीय गुरु होते. मग हे सगळी मंडळी लोकमान्य अण्णासाहेब पटवर्धनांकडे गेली आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांनी त्यावेळेला सिगरेटचे असे टीन मिळायचे. आता पाकिट मिळतात, त्यावेळेला टीन मिळायचे. टीन मध्ये सिगरेट असायची. ती टीन मध्ये तो बॉम्ब एकत्रित बंद करून दिला. एवढा तो बॉम्बचा प्रवास. आपल्याला एवढी ही छोटी गोष्ट वाटते ती, पण ती एवढी मोठी आहे की एवढी छोटी गोष्ट आहे की नाही बॉम्ब एवढूच आहे. तसंच सावरकरांचे काही मित्र झाले होते तिकडे. त्यात एक होता मदनलाल धिंगरा. अतिशय मस्तीमध्ये जाणारा तो भारतीय. सावरकर नुसतं बॉम्ब मारण्याची कृती करत नव्हते, तर त्या इंडिया हाऊस मध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या मनावर राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं पण काम करत होते. त्या मदनलाल धिंगराला ते म्हणाले, मदनलाल काय हे तू मस्तीमध्ये तुझ्या जगतोयस, प्रेम करतोयस, हे करतोयस, तुझं काय चाललंय? अरे आपला देश आज पारतंत्र्यामध्ये, आणि हा पारतंत्र्यात आपला देश असताना तू मस्तीमध्ये जगतोयस. असं करत 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 त्याच्या मनावर बिंबवलं राष्ट्रप्रेम, आणि तो पुढे जाऊन एक खूप मोठा क्रांतिकारक झाला. तो क्रांतिकारक असा झाला. एक दिवस त्याचे मित्र त्याला म्हणाले की मदनलाल मला एका प्रश्नाचं उत्तर दे, गाणी म्हणतोस तू? गाणी म्हणा जातात. त्याला गाणी म्हणण्याची अतिशय आवड. मध्ये मध्ये काय काय वेळेला लावण्या पण म्हणा जातो तोंडामध्ये, पंजाबी असून सुद्धा. तू गाणी वगैरे म्हणतोस, तुला शोभतं का स्वतःला क्रांतिकारक म्हणून घेणं? म्हणाले तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर परीक्षा बघा. ते म्हणाले आम्ही तुझ्या तळ हातात सुई खुपसू, जर तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं तर तू क्रांतिकारक नाहीस, आणि पाणी नाही आलं तर तू क्रांतिकारक. तर मला बघा, तर ती एका बेंचवर त्याने असं ठेवला हात, ती सुई खरखर झाला आवाज त्या बेंचला, इथपर्यंत खुसवली त्या लोकांनी त्याच्या हातात, तळ हातात, पण त्याच्या चेहऱ्यावर शिकंत नाही. एक दिवस सावरकर असेच बॉम्बचा प्रयोग करत होते, आणि बॉम्बचा प्रयोग करत असताना काही रसायनं उकळायला ठेवली होती. ती रसायनं एक विशिष्ट टेम्परेचर झाले की ती वरती काढायची असतात. म्हणून सावरकरांनी काय केलं की कुठेतरी कपडा शोधत होते, काहीतरी कपडा मिळाला तर ते कपडा मिळून ते पातील आपल्याला खाली काढता येईल. तेवढ्यात हा मदनलाल तिकडे गेला. मदनलाल म्हणाला काय करताय तात्या? सावरकर काय करताय तुम्ही? काय नाही, अरे ते पातीला खाली उतरवायचंय तर कपडा शोधतोय. कपडा कशासाठी? गेला, दोन्ही हाताने ते पातेलं उचललं, बाजूला ठेवलं, खर्रकन आवाज आला, हात पूर्ण पळून निघाला, पण ह्याच्या चेहऱ्यावर शिकंत नाही. ह्या मदनलाल धिंगराने 1 जुलै 1909 कर्जन व्हॅलीचा खून केला. जहांगीर हॉलमध्ये धाड धाड गोळ्या मारल्या आणि तिथेच त्याला मारून टाकलं. आणि इकडे हे चाललेलं असताना महाराष्ट्रामध्ये काय झालं, रणावीण स्वातंत्र्य कोणा मेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा.
स्वराज्याने पाहिजे युद्ध केले, रणावीर स्वातंत्र्य कोणा मिळाले, या कवी गोविंदांच्या कवितेचं प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपाखाली बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. बाबारावांचे ते इतके अनंत हार केले त्या ब्रिटिशांनी की ठाण्यात केस चालू असताना बाबारावांना शॉक ट्रीटमेंट देण्यात आलेली होती. शॉक ट्रीटमेंट, इतके वाईट हाल केलेले बाबारावांचे. तर त्यावेळेचे अभिनव भारतचे 3 कार्यकर्ते, एक अनंत कानेरे, दुसरे विनायक देशपांडे आणि तिसरा गोपाळ कर्वे, ह्या तिघांनी विचार केला की आता नाशिकचा जो जिल्हाधिकारी आहे ना जॅक्सन, ह्या जॅक्सनमुळेच बाबारावांना अटक झालेली आहे, ह्याचा काटा काढला पाहिजे, ह्याचा खून केला पाहिजे. आणि म्हणून तिघांनी एकाच वेळेला सगळी व्यूहरचना रचली आणि काय केलं, एका विजयानंद हॉलमध्ये त्याचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात तो येणार होता. सगळी व्यूहरचना रचून ठेवली. तो कार्यक्रमाला आला, असा वरती स्टेजवर चढला. अनंत कानेरे असे समोर बसलेले होते, तुमच्याच वयाचे 16-17 वर्षाचा तो मुलगा. हातामध्ये कुठलं पिस्तूल होतं, तर सावरकरांनी लंडन मधनं जी 20 ब्राउनिंग पिस्तूल्स पाठवली होती त्यातलं एक पिस्तूल घेता त्याच्या हातामध्ये होतं. आणि हा 16-17 वर्षाचा पोरगा विचार केला की आता मी पाठीत ज्याच्या गोळ्या झाडल्या ना तर हा जिवंत राहणार, कारण की हॉस्पिटलमध्ये नेणार. त्यापेक्षा काय करायचं, हा मुलगा स्टेजवर गेला आणि धाड 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 7 गोळ्या त्या जॅक्सनच्या पोटात घुसवल्या, छातीत. तो तिथेच मेला. तारीख होती 21 डिसेंबर 1909. दोन्ही बाजूनी हे झालं, कोंडी झाली. का तर सावरकरांना कळलं की आता आपली अटक निर्विवाद आहे. झालं असं, 1 जुलै 1909 कर्जन वायलीचा खून झाला आणि 21 डिसेंबर 1909 अनंत कानेने जॅक्सनचा खून केला. 17 ऑगस्ट 1909 मदनलाल धिंगराला फाशी देण्यात आली. आणि ह्या तिघांना पकडण्यात आलं, ह्यांच्यावर केस चालू झाली. सावरकरांना कळलं की आता आपल्याला निर्विवाद अटक आहे आणि ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसले. डोळ्यातनं घळा पाणी येत आहे आणि तोंडात काहीतरी पुटपुटत आहेत. तिथे त्यांचा एक मित्र निरंजन पाल नावाला त्यांचा एक मित्र आला आणि म्हणाला, सावरकर काय पुटपुटताय, जरा बोलताय ते जरा मोठ्याने तरी बोला. सावरकर काय बोलले असतील, प्रभू रामचंद्र भगवान विष्णूचा 7वा अवतार जे बोलला, स्वामी विवेकानंद संन्यासी जे बोलले तेच सावरकर बोलले. प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकली आणि लक्ष्मण म्हणाला, दादा वाह, आता छान, लंका ही तुझीच आणि अयोध्या ही तुझीच. त्यावर प्रभू रामचंद्र काय बोलले, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि करियसी. लंका असेल सुवर्णाची, मला फरक नाही पडत, मला काय प्रिय आहे, मला काय आवडतं, तर जननी, मला स्वर्गाहून जास्त प्रिय कोण असेल तर माझी जननी आहे मला प्रिय. कोण आहे, माझी आई, जन्मदाती माझी आई मला प्रिय आहे. आणि जननी जन्मभूमिष्य, मातृभूमी मला स्वर्गाहून अधिक प्रिय आहे, असं प्रभू रामचंद्र बोलले. विवेकानंद अमेरिकेहून आता भारतात येणार होते, म्हणून अमेरिकेतल्या लोकांनी त्यांचा एक सेंड ऑफ ठेवला. त्यावेळेला काही पत्रकारांनी सावरकरांना विवेकानंदांना विचारलं की आता तुम्ही परत भारतात चाललायत, एवढ्या अमेरिकेसारख्या जगाला भुरळ घालणाऱ्या देशात तुम्ही राहिलात, महाराजांचं इथे आगमन झालेलं आहे, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पुनश्च प्रारंभ करतो. तुमची आता काय भारताबद्दलची भावना आहे, तुम्ही आता परत भारतात चाललाय तर तुमची काय भावना आहे. त्यावेळी विवेकानंद म्हणाले, मी जेव्हा भारतात आलो, अमेरिकेत आलो, त्यावेळेला तर मला भारत देश प्रिय होताच, पण आता मी ज्या वेळेला परत भारतात जाणार आहे ना, त्यावेळेला समुद्र किनाऱ्यावरच्या हवेतून उडणारी धुळीचा कण सुद्धा मला स्वर्गाहून प्रिय असणारे.
आणि हीच भावना एक क्रांतिकारक म्हणतोय. सावरकर लगेच बोलायला लागले, नवी नक्षत्रे बहुते एक परिप्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्याली, जवीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास जागरी वनीचा, भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजवल गमते चित्तारे, तुझ सरितपतेची सरिता रे, तद्विराहाची शपथ घालितो मी तुझला, सागरा प्राण तळमळला. मला तीच भावना आहे. नभामध्ये अनेक नक्षत्र आहेत, पण मला आवडणारा त्याला मातृभूमी आहे. ह्या लंडनमध्ये अनेक प्रासाद आहेत, पण मला आवडणारं घर माझा मातृभूमी आहे. भरी तिचा वनवास मला लाभला तरी तीच मला आवडणार आहे. आणि पुढे शेवटी जे सावरकर म्हणतात ना, ते म्हणतात सप्त नद्यांनी जी समुद्र तयार होतो, हे नद्यांनो, हे समुद्रा, मी तुला त्या विरहाची शपथ घालतोय की मला आता विरह निर्माण होणार आहे. एक विचार करा, सावरकर राष्ट्रपुरुष आहेत असं आपण म्हणतो. आता कार्यक्रम सरांनी ठेवला, कुलकर्णी सरांनी. ते राष्ट्रपुरुष होते, आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रपुरुष राहणार आहेत. पण त्या अगोदर ते एक व्यक्ती होती ना, ती एक हाडामासाची भावना होत्या ना त्यांना. त्या भावना त्यांनी ह्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. ती आम्र वृक्ष वत्सलता रे, नव कुसुमयुता त्या सुलता रे, तो बाल गुलाबी आता रे, बाल गुलाबी आता फुलबाग मला हाय पारखा झाला. ती आम्रवृक्ष म्हणजे माझा मोठा होताना माहिती नव्हतं त्यावेळेला बाबारावांना अटक झाली. तो आम्रवृक्ष म्हणजे माझ्या आम्रवृक्षासारखा माझा भाऊ. वत्सलता, माझ्या आईच्या मृत्यूनंतर आमच्या आईसारखं पालन पोषण करणारी आमची बहिणी. नव कुसुमयुता, फुलांप्रमाणे माझी मुलं. युता सुलता रे, वेळींप्रमाणे नाजूक माझी पत्नी. तो बाल गुलाब ही आता रे, माझा लहान भाऊ. फुलबाग मला, आणि कुटुंबाला फुलबाग म्हटलंय सावरकरांनी. काय कवीची प्रतिभा, विचार करा. फुलबाग मला हाय पारखा झाला, हे सगळं सावरकर म्हणत होते. निरंजन पाला यातलं काही कळत नव्हतं, पण भावनांना शब्दांचा अडचण नसतोय, लक्षात घ्या. भावनांना शब्दाचा अडचण नसतो. मग सावरकर जरा आजारी पडले, मग एका प्रायव्हेट इस्पितळामध्ये सावरकरांनी ट्रीटमेंट घेतली. आणि मग मादाम कामा, VVS अय्यर, सावरकर, ही सगळी मंडळी, काय झालं, या सगळ्या मंडळींनी ठरवलं फ्रान्समध्ये जाऊन राहायचं. फ्रान्समध्येच का नाही दुसऱ्या देशामध्ये, अमेरिकेमध्ये का नाही, फ्रान्समध्ये ह्यासाठी? कारण की फ्रान्समध्ये असा कायदा होता, इथे वकील साहेब बसलेले आहेत, फ्रान्समध्ये असा कायदा होता की फ्रान्सच्या एकदा तुम्ही हद्दीत शिरलात, त्यावेळेचा तो कायदा होता की हद्दीत शिरला तुम्ही फ्रान्सचे नागरिक झालात. आणि रीतसर परवानगी घेऊन गेले ते बॅरिस्टर माणूस. सावरकरांना ऐकले तर आश्चर्य वाटेल, ज्या वेळेला बॅरिस्टरकीची पदवी देण्यात आली त्यावेळेला सावरकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही बॅरिस्टरकी देतोय, पण तुम्ही मला सांगा की राजद्रोह करणार नाही ना, तुम्ही मला सांगा की तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध काही काम करणार नाही ना. सावरकरांनी काय उत्तर द्यावं, तुमची पदवी तुमच्या जवळच ठेवा, मला काय गरजच नाही तुमच्या पदवीची. बॅरिस्टर का झाले, कारण की उद्या मला अटक होणार हे सावरकरांना माहिती होतं. म्हणजे काय की मी अटक झाल्यानंतर मला ब्रिटिशांना उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली. फ्रान्समध्ये गेले आणि इथे आता खरं आता मदनलाल धिंगराला फाशी झाली आणि नंतर अनंत कान्हेरांना सुद्धा फाशी झाली, तिघा मित्रांना फाशी झाली. ती फाशी झाल्यानंतर खरं पाहता ती केस बंद व्हायला पाहिजे होती, पण ती मुद्दाम ब्रिटिशांनी उडी ठेवली आणि सावरकरांच्या अटकेचे वॉरंट काढले आणि तिथल्या क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली. आणि ह्या सगळ्या बातम्या पेपरद्वारे सावरकरांच्या पर्यंत पोहोचत होत्या आणि सावरकर झाले अस्वस्थ. सावरकर म्हणाले की आता मला कुठल्याही परिस्थितीमध्ये लंडनला जाणं आहे. मादाम कामा म्हणाल्या, तात्या तुम्ही तिकडे गेलात की तुम्हाला पकडणार आहेत, तिथे तुम्ही लंडनमध्ये प्रवेश केलात की तुम्हाला अटक आहे, मग कशाला जाताय, कारण काय आहे? ते बोलले, आपल्या कर्तृत्वाची जबाबदारी आपणच घ्यायची असते, आपल्या दायित्वाची जबाबदारी ही आपणच घ्यायची असते, ती दुसऱ्यावर टाकायची नसते. आणि सावरकर निघाले ट्रेनने निघाले आणि
ट्रेनमध्ये उतरल्यानंतर साध्या पोशाखातले पोलीस तिथे उभे होते. एका पोलिसाने सावरकरांना गळा भेट दिली आणि दुसऱ्या पोलिसाने सावरकरांच्या मागून हातकडीमध्ये घातले आणि सावरकरांना अटक झाली. सावरकरांना अटक झाली. आता अटक झाल्यानंतर खरं पाहता हे ब्रिटिश सरकार ती केस इंग्लंडला पण चालवू शकत होतं, पण त्यांनी मुद्दामून जाणून बुजून ती केस भारतामध्ये चालवली. आणि आता ही वेळ आहे की ज्या गोष्टीसाठी हा आज कार्यक्रम आयोजित केलाय ना, ती का केलंय, सावरकरांनी ती उडी का मारली, आता ही वेळ ती आलेली आहे इथे सांगण्याची. गंमत अशी आहे की सावरकरांना पकडलं आणि मग मारिया बोटातनं भारतात आणण्यासाठी निघाले. आता इथे सुद्धा कसं आहे माहितीये का की सावरकर ज्या वेळेला निघाले त्यावेळेला फ्रान्समध्येच ती बोट का उभी राहिली मार्सलेस बेटावर, फ्रान्समध्येच मार्सलेस बेटावरच ती बोट कशी काय उभी राहिली, कारण की सगळं ठरलेलं होतं कुठे थांबायचं काय करायचं. आणि त्यावेळेला असा एक तर्क लावला जातो की आयरिश क्रांतिकारकांनी सावरकरांना मदत केलेली आहे. झालं असं, साखळ दंड्यामध्ये अडकलेले सावरकर मारिया बोटामध्ये चढवलं त्यांना आणि बरोबर सावरकरांचं लक्ष होतं, टहाळणी झालेली की एकदा कुठे बोट थांबली की तिथे आपण निसटायचं. फक्त बोट थांबायची वाट बघत होते. कप्तानच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष होतं आणि सावरकरांना सोडण्यात कधी येणार होतं, फक्त तर टॉयलेटसाठी, बाकी कशासाठी नाही. सावरकर ती वाट बघत होते बोट कुठे थांबते आणि बरोबर ठरलेलं होतं की मार्सलेस बोटापाशी बेट आली की तिकडे कॅब येणार होती आणि ती कॅब घेऊन सावरकरांना जाणार होती. पण काय झालं, सावरकर बरोबर ती मार्सलेस बोटापाशी आली का बोटीमध्ये बिघाड झाला. एकदम कसा मार्सलेस बोटापाशी बेटापाशीच बिघाड झाला. इथे सुद्धा गंमत असते बरं का. आता मी ठिकठिकाणी सावरकरांची व्याख्यानं देतो ना. आता मध्यंतरी मला एका व्यक्तीचा एक फोन आला, तर मला म्हणाले की मला सावरकर, मी पण बोलतो, मला सावरकरांवर म्हणे बोलायचं तर मला रंगमंच मिळवून द्या. पहिली गोष्ट म्हटलं, व्याख्याताला रंगमंच नसतो, नाटकासाठी रंगमंच असतो. मी व्याख्यान देतोय म्हणजे हा मंच झाला. आणि जेव्हा एखादा प्रवचनकार प्रवचन करत असतो त्याला व्यासपीठ म्हणतात. हा तिन्ही मधला फरक आहे. म्हणलं मला सांगा सावरकरांना अटक का झाली. ते काय माहितीये का म्हणे, ते सावरकरांनी ते मार्सलेस बोटामध्ये कमोडच्या छिद्रातनं उडी मारली ना. छिद्रातनं उडी मारली, छिद्रातनं कोणी उडी मारतं का. अहो म्हटलं, त्यांना विचारलं, साधारण माणसाचा पाय तरी छिद्रामध्ये जातो का, नाही ना. काही लोक, अहो अंदमानला कुठे उडी मारली सावरकरांनी. अहो अंदमानला नाही म्हटलं, फ्रान्सला. अंदमानला नाही मारली, फ्रान्सला मारली. आणि सुशिक्षित लोक विचारतात हा प्रश्न. बरोबर मार्सलेस बोटापाशी बोट येऊन थांबली आणि सावरकरांनी विचार केला की आता पाहायला आपल्याला मार्ग आहे. बरं, त्यावेळेला सावरकरांच्या अंगावर कैद्याचे कपडे नव्हते. सावरकरांच्या अंगावर नॉर्मल आपल्यासारखे कपडे होते. वरती झगा होता, खाली लेंगा होता. ते बाबूजींच्या पिक्चर मध्ये जे कैद्याचे कपडे वगैरे दाखवलेत, किंवा आता जो सावरकर पिक्चर निघाला त्याच्यामध्ये जे कैद्याचे कपडे वगैरे दाखवलेत ना, तसे सावरकरांच्या अंगावर कैद्याचे कपडे नॉर्मल कपडे होते. आता बोट थांबले, बिघाड झालाय, ती बरेच दिवस थांबणार आहे असं म्हटल्यानंतर सावरकरांनी विचार केला आता निघालं पाहिजे. सकाळची 6ची वेळ होती. सावरकर म्हणाले आय हॅव अ टॉयलेट. तसे त्यांच्या सगळ्या सुखादंड्या सोडण्यात आल्या आणि सोडल्या. सावरकर टॉयलेट पाशी गेले आणि आणखीन एक संकट उभं राहिलं. ते म्हणजे सावरकरांना दिसलं की टॉयलेटचा दरवाजा जो आहे तो काचेचा आहे. आता काचेचा म्हटल्यानंतर काय करणार सावरकर. मग सावरकरांनी आपल्या अंगावरचा जो झगा काढला आणि त्या काचेवर टाकला. एक अंतर बघितलं कमोडपासनं, तिथे वरती कुठून उडी मारली सावरकरांनी, तर वरती बोटीला पोर्ट होल्स असतात. पोर्ट होल म्हणजे काही पोर्ट होल्स ही पक्की असतात, काही पोर्ट होल्स ही खिडक्या. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर खिडक्या. काही पोर्ट होल्स ही उघड बंद असतात. आता जिकडनं सावरकरांना उडी मारायची होती त्या कमोडच्या वरचं जे पोर्ट होल ते पक्क होतं. ते पोर्ट होलवर पक्क होतं. ते पोर्ट होलवरनं उडी मारायची होती सावरकरांना. मग काय करणार, त्याचा अंदाज घेतला सावरकरांनी.
कमळवरच्या बाजूला जी पाईप होती त्या पाईपवरनं सावरकर वरती चढले आणि आपल्या बुक्कीने, विचार करा, आपल्या बुक्कीने ती काच फोडली सावरकरांनी. आपल्या बुक्कीने ती काच फोडली सावरकरांनी. आणि आता काय केलं असेल पहिले सावरकरांनी? काच फोडली. काच फोडल्यानंतर पहिले सावरकरांनी काय केलं असेल? आपलं डोकं आणि आपले दोन्ही हात बोटीच्या बाहेर काढले असतील. सावरकरांची छाती होती 32 इंचाची आणि पोर्ट होलचा व्यास होता 19 इंचाचा. आता विचार करा, सावरकरांनी ज्यावेळेला उडी मारली असेल त्यावेळेला ते काचेमुळे तर हाताला जखमा झाल्याच काच फोडण्यामुळे, पण त्या काच फोडल्यानंतर त्या व्यासाच्या बाजूला जे बारीक बारीक काचेचे तुकडे होते त्यांनी काय गुदगुल्या केल्या असेल सावरकरांना? नाही. ते काचेचे तुकडे रुतले ना हो. छातीपासून ते पोटापर्यंत सगळा भाग सावरकरांचा फाडला गेला. आता ही उडी धाडसी उडी का? ह्याचं कारण काय? तर पहिलं कारण हे अपरिचित समुद्र होता. जिथे बोट थांबलेली होती तिथलं पाणी जर उथळ असतं तर वाळूत रुतण्याचा धोका होता. प्रवाह असतील तर कापण्याचा धोका होता. चौथं कारण, त्याच्यामध्ये जर एल रिनोचा एक गरम पाण्याचा करंट त्याच्या खालना जात होता, त्याला जर धक्का लागला असता तर भाजण्याचा धोका होता. आणि सावरकरांनी जी उडी मारली त्यावेळेला जखमा झालेल्या होत्या. त्या समुद्राचं पाणी खारं होतं, त्यामुळे त्या खाऱ्या पाण्यामुळे अंगाला होणाऱ्या वेदना, या सगळ्यामुळे सावरकरांची ही उडी धाडसी उडी, तारीख 8 जुलै 1910. सावरकरांनी माझी जन्मठेप या आपल्या आत्मवृत्तामध्ये लिहून ठेवले. मी ज्या वेळेला उडी मारली मग सगळ्यांना कळलं की सावरकर पोहतायत, म्हणून मग सावरकरांवर वरतून गोळीबार सुरू झाला. त्यामुळे सावरकरांना पाण्याच्या खालून पाहावं लागलं. विचार करा, शरीर फाडलं गेलंय आणि अशा परिस्थितीत आपल्याला खाऱ्या पोचलो, पण 2 वेळा शेवाळ असल्यामुळे मी पाण्यात सटकून खाली पडलो. पर ते पोचले, तिकडे गेले, तिथे एक फ्रान्स पोलीस अधिकारी उभा होता. ते सावरकर त्याला सांगतायत, हे प्लीज अरेस्ट मी, प्लीज गिव्ह मी कस्टडी. त्याला सावरकर काय बोलतात ते त्याला कळत नव्हतं आणि तो काय बोलतो ते सावरकरांना कळत नव्हतं. तोपर्यंत छोट्या होडीतनं काही ब्रिटिश अधिकारी सावरकरांपर्यंत पोहोचले. त्या पोलीस अधिकाऱ्याचे हात गरम केले आणि सावरकरांना पुन्हा साखळ दंड्यात बांधलं. सावरकरांची उडी त्यावेळेला इतकी प्रसिद्ध झाली होती की आपले दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आठवणीत सांगितले की ज्या वेळेला सावरकरांनी उडी मारली त्यावेळेला मी कॉलेजचं शिक्षण घेत होतो म्हणाले, आणि आम्ही सगळे मित्र विहिरीवर उडी मारायला जायचो. पोहायला गेलो की मी सांगतो तुम्ही सगळ्यांची उडी मारून झाली की मग मी शेवटी सावरकर उडी मारणार आहे. आणि मग ते सावरकर उडी म्हणून ती प्रसिद्ध झाली. आणि ही उडी बघताना मनमोहन नातूंना एक काव्य सुरलं. ते म्हणतात, ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरजाभर फडफडलेला, झाशीचा घोडा घसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. मनमोहन नातूंची कविता आहे त्याच्यावर. ही उडी मारली, सावरकरांना पुन्हा साखळ दंड्यामध्ये अडकवलं गेलं आणि पुन्हा बोटीवर आणलं. बोटीवर आणलं एवढ्या जखमी अवस्थेत बहुतेक सावरकरांना नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम तहरी पाव का हा श्लोक आठवला असेल आणि एकदम रचना बाहेर पडली. अनादिनी अनंतमी अबद्धमी मला मारील रिपू जगती असा कवण जन्मला. एवढ्या परिस्थितीत काव्य सुचावं? काल मी वंदे भारत मधनं एसी मधनं आलो तरी मला एक सुद्धा काव्य सुचलं नाही, कवीश्वर आज्ञा असून. हे असाधारण व्यक्तीचं काम आहे.
सोपं नाहीये ते, की एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा काव्य सुचावं. आणि त्यात सुद्धा काय झालं माहितीये का, जे दोन अधिकारी होते ना ते त्यांची खोडी काढत होते. सावरकर म्हणाले, एक लक्षात ठेवा, मी म्हणजे मेलेलं कोंबडे, माझ्या नादाला मी पण मरीन आणि तुम्हाला पण मारीन. तसे ते दोघं घाबरले आणि बसून गेले. मग सावरकरांवर मुंबईमध्ये खटला चालवण्यात आला. आणि खटला चालवायच्या वेळेला डोंगरी तुरुंगात असताना सावरकरांची पत्नी माई यमुनाबाई यांची भेट झाली सावरकरांबरोबर. सावरकरांच्या पत्नीची भेट झाली. त्यावेळेला सावरकरांना भेट झाली त्यावेळेला सावरकर आपला नवरा सावरकरांना बघितलं, बॅरिस्टर झालेला आपला नवरा साखळदंडामध्ये अडकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला नवरा बघून ढसा रडायला लागल्या माई. सावरकर म्हणाले, एक लक्षात ठेव, मला काय शिक्षा होणार आहे मला माहित नाहीये. 4 क्षण मिळालेत, बोलून घे. आणि तू जो संसार म्हणतेस तो संसार तर कावळे चिमण्या सुद्धा करतात. पण प्रत्येक माणसाच्या घरातनं सोन्याचा धूर निघावा असं कार्य आपण हातामध्ये घेतलंय. ह्या कार्यातच आपली कृतार्थता नाही का? माई म्हणाल्या, अहो मी तुम्हाला कधी नाही म्हटलंय का? मी कायम तुमच्या कामाच्या पाठीच आहे. तुम्हाला कधी अस्वस्थ झालं ना तर मला सांगते, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा श्लोक म्हणा, म्हणजे तुम्हाला शांत वाटेल. आणि तेच झालं. शेवटी सावरकरांना 25 वर्षाच्या 2 शिक्षा ठोठावण्यात आल्या. सावरकरांची केस बॅरिस्टर बेप्टिस्टा चालवत होते. बॅरिस्टर बेप्टिस्टांनी त्यांना विचारलं दोनदा की 25 वर्षात 2 गुन्ह्यांच्या शिक्षा 25 वर्षात ना? नाही, 25 वर्ष राजद्रोहासाठी आणि 25 वर्ष कर्जन वैली आणि जॅक्सनच्या खुना प्रकरणी. आणि सावरकरांचं घरदार जप्त करण्यात आलं. सावरकरांचा घरदारच नाही तर आज सावरकरांवर जो आरोप लावला जातो ना की सावरकरांनी काय होते ते, सावरकरांनी काय केलं, मेहनताना घेतला. किती, अरे त्यावेळेच्या लोकांना घरदार जप्त केल्यानंतर ब्रिटिशांनी घरदार जप्त केल्यानंतर त्यावेळेच्या क्रांतिकारकांना 120 रुपये मेहनताना मिळतात. तिथेच सावरकरांना 60 रुपये मिळायला लागले. एवढा अन्याय सावरकरांच्या कुटुंबावर करण्यात आला होता. सावरकरांवर आणखीन एक आरोप काय लावला जातो की सावरकर कोण होते? माफीवीर होते. सावरकरांना ज्या शिक्षा झाल्या त्या इतक्या वाईट होत्या, तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला अंदमान मध्ये नेलं गेलं सेल्युलर जेलमध्ये, तेव्हा तो बॅरी नावाचा जो जेलर होता तो म्हणाला, सावरकर, बॅरिस्टर सावरकर या स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे. 50 वर्षाची शिक्षा आहे तुम्हाला. एक दाखवायचं राहिलं, सावरकरांना अंदमानामध्ये गेल्यानंतर हा बिल्ला सावरकरांच्या पाठीवर इकडे खिशाला बांधण्यात आला होता. आणि बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तारीख आहे 24/12/1910 आणि सुटण्याची तारीख आहे 23/12/1960. पण त्याच्यामध्ये एक जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, डी अशा शब्द लिहिले. का तर सावरकरांनी जी धाडसी उडी मारली ना, त्या धाडसी उडीमुळे ब्रिटिश सरकार इतकं घाबरलं होतं की ब्रिटिश सरकार म्हणालं की हा माणूस कधी पळू शकतो, कधी पलायन करू शकतो. म्हणजे डी म्हणजे डेंजरस, म्हणजे डी हा शब्द बघितला की हा सावरकर आहे याचं लक्षात येईल. म्हणून असा बिल्ला सावरकरांच्या छातीवर लावण्यात आला होता. मग तुम्हाला 50 वर्षे शिक्षा दिली. तुम्हाला आम्ही तुमची खूप चांगल्या प्रकारे सुविधा करू, चांगली सेवा करू तुमची. ब्रिटिश सरकारला बोलले, त्या बॅरीला बोलले, सावरकर तुम्ही आधी 50 वर्ष राहणार आहात का? मी 50 वर्ष शिक्षा, तुम्ही मला म्हणताय माझी सेवा कराल ते कराल, तुम्ही 50 वर्ष आधी राहणार आहात का? नाही ना. मग सावरकरांना पहिली शिक्षा ठोठावण्यात आली, ती म्हणजे नारळाचे छिलके काढायचे. 2-2 पाऊंड नारळाचे छिलके काढणं सोपं नाहीये.
त्या छिलके काढून झाल्यानंतर सावरकरांना नंतरची शिक्षा सुनावण्यात आली, ती म्हणजे त्या छिलक्यांचे दोरखंड तयार करणं. 2-2, 3-3 पाऊंड दोरखंड तयार करावे लागत होते. हाताची बोटं अशी त्रास व्हायचा, आखडून जायची, रक्त यायचं कधी कधी बोटातनं. हे असे मानेचे खुबे दुखून यायचे, कमरेचे, मानेचे. अशा परिस्थितीत सावरकरांनी हे काम केलं. तिसरी शिक्षा हातबेडी, म्हणजे अशा दरवाजांना बेड्या लावल्या जायच्या आणि त्या बेड्यांमध्ये हात अडकवला जायचा आणि 7-7 दिवस 8 दिवस माणूस विशुद्ध पडेपर्यंत ती बेडी तोड सोडायची नाही. आणि नंतर सावरकरांच्या समोर दिवसातनं 3 लोकांना फाशी दिली जायची. का तर या सावरकरांमुळे सावरकराला वेड लागावं म्हणून 3 माणसांना फाशी डोळ्यासमोर देणं आणि दररोज माणूस 3 माणसं मरताना बघणं किती कठीण गोष्ट आहे ते विचार करा. आणि मग सावरकरांना ज्या घाण्याला बैलाला जुंपलं जातं त्या घाण्याला सावरकरांना जुंपलं गेलं. लंगोटी अंगावर फक्त असे पूर्ण अंग उघडं असायचं. तो घाणा फिरवत राहायचे, वरतून नारळ टाकत राहायचे आणि तो नारळ टाकत असताना जर माणूस थांबला तर अंगावर चापकाचे फटके बसायचे. इतकं कठीण त्रासातनं सावरकरांनी दिवस काढले. आणि का ते काढू शकले? कारण की त्यावेळेला ते योगीसूत्राचं, पातंजल योगसूत्रावर चिंतन करायचे. एकेका सूत्रावर 2-2 दिवस 3-3 दिवस ते चिंतन करायचे, म्हणून ते दिवस काढू शकले एवढे कठीण. त्यात इंदुभूषण रायसारख्या क्रांतिकारकाने फाशीच घेतली आपल्या अंगावरच्या कपड्यांनी. त्याच्यानंतर उल्हासकर दत्त नावासारख्या क्रांतिकारकाला काय केलं माहितीये का? अधांतरी लटकून ठेवायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 अधांतरी, कारण की तो बंडखोर होता म्हणून त्याला अधांतरी लटकून ठेवायचे. खाला थोडे दिवस 8 दिवसांनी हा उल्हासकर दत्त आणि जे नैसर्गिक विधी होते ते त्याने तिथेच करायचे. हा दंडक असायचा. आणि मग खाली उतरवल्यानंतर त्याची साफसफाई ह्याने स्वतःनेच करायची. 8 दिवसानंतर परिस्थिती अशी झाली की तो उल्हासकर दत्त वेड्यासारखी बडबड करायला लागला. बॅरी सावरकरांजवळ गेले आणि सावरकरांना म्हणाले, सावरकर वाटत नाही हा उल्हासकर दत्त वेडा झालाय? बोलले बरोबर आहे, तो वेडा झालाच आहे, पण आधी तुम्ही स्वतःला तपासून पहा, तुम्ही वेडे झालायत म्हणाला. कारण ह्या उल्हासकर दत्तचा ताप 105 ते 108च्या दरम्यान गेलाय म्हणून तो वेड्यासारखी बडबड करतोय. मग त्या उल्हासकर दत्तला कायदेशीररित्या वेड ठरवण्यात आलं आणि मग त्याला कलकत्त्याच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. नंतर बाहेर पडल्यानंतर कलकत्त्याच्या इस्पितळामध्ये ठेवण्यात आलं आणि बाहेर पडल्यानंतर ह्या उल्हासकर दत्तनं स्वतःचं आत्मवृत्त लिहिलेले असे क्रांतिकारक आमच्या देशात झालेत, पण आज शालेय पाठ्यपुस्तकात त्यांचं नावही नाही. त्यानंतर सावरकरांना 1.5 वर्ष सोडण्यात आलं अंदमानातनं निमोनिया झाला म्हणून. मग पुढचे 1.5 वर्ष सावरकरांना अलीपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. त्याच्या पुढचे 1.5 वर्ष सावरकरांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं लोकाग्रहास्तव. आणि मग जुलै 1924 मध्ये सावरकरांची पूर्ण मुक्तता करण्यात आली. पण पूर्ण मुक्तता म्हणता येणार नाही. सावरकरांना सांगितलं राजकारणात भाग घ्यायचा नाही, राजकारणाविषयी बोलायचं नाही, राजकारणाविषयी लिहायचं नाही. आणि असं जर तुम्ही केलं, आम्ही सांगेस्तोवर करायचं नाही हे सगळं. आणि असं जर तुम्ही तुमच्या हातनं प्रमाद घडला तर पुन्हा अटकेस सामोरं जा. आणि सावरकरांना त्या 13 वर्षात समाजकारणाला प्राधान्य दिलं आणि दलितांसाठी जे मोठं समाजकार्य केलं त्याला तोड नाही. पतितपावन मंदिराची स्थापना केली. एवढंच नाही तर दलितांना 500 विहिरी मोकळ्या करून दिल्या. त्याच्यानंतर इंटरकास्ट मॅरेजेस सुरू केली, सहभोजनं सुरू केली, सामूहिक तिळगुळ समारंभ सुरू केले. हे सगळं कार्य सावरकरांनी त्या 13 वर्षाच्या कालखंडात केलं. 10 मे 1937 या तारखेला सावरकरांची पूर्ण मुक्तता करण्यात आली. आणि त्यानंतर पुढचे 7 वर्ष सावरकर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू तो महादेवजी पिता आपला चला तया बंधू. सावरकरांची व्याख्या आहे हिंदुत्वावर. आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारतमेका पितृभू पुण्यभूशेव सवय हिंदू वृत्ती स्मृता. त्याच्यामध्ये पितृभूचा अर्थ असा आहे की विशाल कवीश्वर भारतात जन्मा आलेले आहेत
म्हणजे काय अर्थ आहे तर सिंधू नदीपासून ते हिंदू महासागरापर्यंत जी व्यक्ती या देशाला, ज्या व्यक्तीची हा देश मित्रभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, ती प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी हिंदूच आहे. मग ती मुसलमान असो, ख्रिश्चन असो, पारशी असो, कोणी असो. मग पितृभूचा अर्थ काय? पितृभूचा अर्थ हा आहे की विशाल कवीश्वर भारतात जन्माला आले, त्यांचे आजोबा अमेरिकेत जन्माला आले, त्यांचे वडील लंडनमध्ये जन्माला आले, आणखीन त्यांचे कोणी पूर्वज तिकडे जन्माला आले. तर विशाल कवीश्वरांची पूर्वजांची भारत ही पितृभूमी झाली. आणि पुण्यभू या शब्दाचा अर्थ पुण्यभूमी नाही, तर पुण्यभू हा शब्दाचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा धर्मोपदेशक ज्या भूमीमध्ये जन्माला ती भूमी म्हणजे पुण्यभूमी. इतका व्यापक अर्थ आहे. म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व ह्या विषयावर 2 तास व्याख्यान ठेवू शकतात. हे सावरकरांचे समाज सुधारणा या विषयावर 2 तास व्याख्यान होऊ शकतं. आणि नंतर सावरकरांवर स्वतंत्र भारतामध्ये फार मोठा अत्याचार झालाय. नेहरू पंतप्रधान झाले आणि पाकिस्तानचा जो राष्ट्रपती आहे ना, तो पहिल्यांदा भारतामध्ये येणार होता. तेव्हा नेहरूंना सांगण्यात आलं की हो, तुम्हारे देश में सावरकर है ना, उसको पहिले कैद करो तो ही मैं आऊंगा, उससे मुझे धोका आहे. असंच एकदा सावरकरांना अब्दुल अली जिना यांनी म्हटलं होतं. जिना साहेबांनी भांडण झालं, दोघांमध्ये वाद झाला. जिना साहेब म्हणाले की सावरकर माझ्यापासून जरा जपून राहा, नाहीतर काही खरं नाही. त्यावर जिनांना सावरकर म्हणाले की अशी धमकी अफजल खानाने शिवाजी महाराजांना सुद्धा दिली होती. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानचं काय केलं माहितीये ना तुम्हाला? नेहरूंनी अटक केली. बेळगावची शेवटची अटक सावरकरांची बेळगावच्या जेलमध्ये अटक केली. 9 दिवसाचा तो दौरा होता, पण सावरकरांना 15 दिवस अटकेत राहावं लागलं. 9व्या दिवसानंतर नेहरूंच्या लक्षातच राहिलं नाही की अरे आपण सावरकरांना अटक केली. मग लगेच लक्षात आलं. मग 15 दिवसांनी सावरकरांना सोडण्यात आलं. आणि मग गांधींच्या हत्येनंतर गांधी हत्येखाली सावरकरांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आलं. संशय काय? कुठला संशय होता सावरकरांवर? तर संशय हा होता की नथुराम गोडसे, नाना आपटे कोणी केला तो? ज्या हिंदू महासभेचे सावरकर 7 वर्ष अध्यक्ष राहिले, त्या हिंदू महासभेचा जो शस्त्रविक्रेता होता त्याने केला. दिगंबर बडगे ज्याचं नाव. त्याने सांगितलं आम्ही 3 जण भेटायला गेलो सावरकरांना सावरकर सदनावर. सावरकरांनी त्यांना दोघांना वरती बोलवलं. 5 मिनिटांनी तिघही खाली आले आणि सावरकर बोलले की तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हा. म्हणून सावरकरांनी बहुतेक गांधी हत्या घडवून आणली असं माझं म्हणणं आहे. हा बिनबुडाचा आरोप. आता एक बघा, साधं उदाहरण देतो. मी पौरोहित्य करतो. मी लोकांच्या घरी पूजा सांगायला जातो. एखाद्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगितली आणि त्याला यजमानाला मी सांगितलं यशस्वी व्हावं, आणि मी गेल्यानंतर 5 मिनिटांनी त्याने शेजारच्याकडे जाऊन चोरी केली, तर शेजारच्याने हे म्हणायचं का की कवीश्वर गुरुजींनी आशीर्वाद दिला यशस्वी व्हावं म्हणून चोरी झाली? सावरकरांना जेव्हा आरोपी क्रमांक 8 म्हणून अडकवण्यात आलं त्यावेळेला पिंजऱ्यात 27 वर्ष ज्या व्यक्तीने देशासाठी घालवली त्या व्यक्तीला पिंजऱ्यात स्वतंत्र भारताने पिंजऱ्यात उभं केलं. आणि त्यावेळेला आत्माराम नावाचे एक जज होते. ते म्हणाले सगळं आता समोर आलेले सावरकर, आता तुम्हाला काय बोलायचंय? आणि सावरकर ढसाढसा रडलेत कोर्टात. त्यावेळेला अक्षाबोक्षी रडलेत. मग त्यांना पहिला पाणी दिलं, बसायला खुर्ची दिली, आणि मग सावरकर उठले आणि त्यांच्यातला बॅरिस्टर जन्माला. आणि तो बॅरिस्टर म्हणाला हे घ्या पत्र, गांधींनी मला लिहिलेली पत्र आणि मी लिहिलेली गांधींना पत्र. आणि सगळे पुरावे बघितल्यानंतर विशेष न्यायालयाने असा निर्णय दिला की आरोपी क्रमांक 8 विनायक दामोदर सावरकर यांना गांधी हत्येत दोषी ठरवणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून त्यांची निष्कलंक आणि निष्पाप अशी सुटका करण्यात येत आहे. आणि त्यांची सुटका करण्यात आली. आणि मग 1963 मध्ये माईंचं निधन झालं आणि 1964 मध्ये सावरकरांनी आत्महत्या आणि आत्मार्पण नावाचा एक लेख लिहिला. तो गुगलवर मिळतो, मुलांसाठी सांगतोय, तो गुगलवर मिळतो. त्याच्यामध्ये आदि शंकराचार्यांपासून ते तुकोबारायांपर्यंत जेवढ्यांनी म्हणून आत्मार्पण केलं. आत्महत्या म्हणजे काय तर मला तिने नाही म्हटलं किंवा मला त्याने नाही म्हटलं,
म्हणून जेव्हा मरणाला मी जवळ करतो, म्हणजे परिस्थितीला शरण येऊन मी जेव्हा मरणाला जवळ करतो, त्याला आत्महत्या म्हणतात. आणि आता धन्यहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्यहम प्राप्तव्यम सर्वमित संपन्नम. म्हणजे आता कर्तव्य करण्यासारखं काही उरलेले नाही आणि प्राप्त करण्यासारखंही काही उरलेले नाही. जेव्हा अशा मनातल्या भावनेतून जेव्हा मी मरणाला जवळ करतो, त्यावेळेला त्याला म्हणतात आत्मार्पण. हा सावरकरांनी विशद केलेला अर्थ आहे. आणि मग 1 फेब्रुवारी 1966 सावरकरांनी आपले त्यांचे जे पीए होते त्यांचं पण नाव सावरकरच, बाळराव सावरकर त्यांचं नाव. त्यांना विचारलं की मी प्रायोपवेशन सुरू करतोय, तुमची काय इच्छा आहे? तर प्रायोपवेशन सुरू करतोय म्हणल्यानंतर बाळाराव सावरकर म्हणाले आम्हाला हव्यात तुम्ही. गांधीजी सावरकर म्हणाले सगळ्यांना विचारून बघा. आणि मग सुरू केलं प्रायोपवेशन. मग समजवण्यासाठी मुलीला बोलवलं. मुलगी बोलली बाबा आत्महत्या तुम्ही जाऊ नका, तुम्ही आम्हाला हव्यात. सावरकर बोलले नको, आता जीव थकलाय आणि आजपर्यंत तुझे वडील कोणापुढेही शरण आले, ब्रिटिशांनी एवढा त्रास दिला, एवढा छळ केला माझा, तरी मी ब्रिटिशांपुढे शरण आलो नाही. तर शेवटच्या काळात लोकांनी मला उचलून न्यावं, हाताला धरून मी लोकांना जावं असं तुला वाटतं का? नाही ना, म्हणून मला प्रायोपवेशन करू देत. आणि आज आपल्या प्रायोपवेशन केलं आणि 1966 26 फेब्रुवारी 1966 सावरकरांनी आपला देह ठेवला. ह्या व्यक्तीचे आपल्या राष्ट्रावर जेवढे उपकार आहेत ना, तेवढे कोणत्याच व्यक्तीचे नाहीत. मराठी भाषेला जी शब्द आहेत, अभिनेता अभिनेत्री, मास्टर विनायक समोर आले एकदा सावरकरांच्या आणि सावरकर म्हणाले मास्टर विनायक काय हो? पिक्चर मराठीत आणि नावं इंग्लिशमध्ये. त्यामुळे सावरकर तात्या काय नावच नाही आहेत मराठीमध्ये. मग मी कशाला म्हणाले लिहा कागद, मी सांगतो. आणि एक नावं दिली, आमदार, खासदार, नगरसेवक, नगरपालिका, हे सगळे शब्द 45 शब्द मराठी सावरकरांनी या देशाला दिलेत इंग्लिश शब्दाचे. आणि म्हणून सावरकरांचं हे सगळं कार्य बघत असताना मला असं वाटतं की कवी गोविंदांना सुद्धा शब्द सुचले असतील. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे, तुझे पवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. ही सावरकरांचे जे कार्य आहे ना, ह्या कार्याला तोड नाही. जसं मागाशी दीक्षित गुरुजी म्हणाले ना की सावरकर नाही, सावरकर हा प्रकाश आहे, त्याचा अंधकार कधीही होऊ शकत नाही. आणि तुम्हा मुलांनी सावरकर जाणून घेणे गरजेचं आहे, लक्षात घ्या. जाता जाता फक्त तुम्हाला एक उपदेश नाही, उपदेश करण्यात कमी मोठा नाही, पण एक टीप तुम्हाला देऊन जाणार आहे. तेवढं केलं तरी खूप मोठं आहे. आणि सावरकर चरित्रता आपण ह्या कराने ऐकलंय आणि ह्या कराने सोडून दिले असं करू नका. तर काकणभर का होईना पण 1/4 त्यातलं काहीतरी घेण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. सावरकर समजून घ्या, सावरकर उमजून घ्या आणि सावरकरांचा पुस्तक वाचा, लेख वाचा. गुगलवर आज सगळं काय उपलब्ध आहे. आणि तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष आभार कुलकर्णी सरांचे की आमचं फक्त फोनवर बोलणं झालं होतं, प्रत्यक्ष भेट आमची झालेली नव्हती. प्रत्यक्ष भेट झाली नसताना सुद्धा कुलकर्णी सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी कुलकर्णी सरांचे आणि सर्व आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो. आणि इथे ह्या एक सावरकरांची शेवटची कवितेची एक ओळ म्हणून शब्दाला विराम देतो. अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोण तयांची म्हणती महती गणती ठेविली असे, अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता. देशाकरता निर्वंश झाला तरी चालेल, पण मी देशासाठी जन्माला आलो हे पाईक पण आपल्याकडे असलं पाहिजे, हे सावरकरांना ह्याच्यातनं सांगायचंय. फुलासारखं जगायचं. फुलं जन्माला येतात आणि सुकूनही जातात, पण फुलांप्रमाणे त्यांची कोणी महती ठेवत नाही. त्याप्रमाणे आपली कोणी गणती ठेवेल याची अपेक्षा ठेवायची नाही. आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी जे जे म्हणून करता येईल, जे जे करता येणं शक्य ते ते करायचं आणि करत राहत आपल्या जीवनाचा
आपल्या जीवनाची इती कर्तव्यता पूर्ण करायची, हे सावरकरांनी स्वतः आचरणात आणलं, हे लोकमान्यांनी स्वतः आचरणात आणलं, हे आपल्या राष्ट्रपुरुषांनी, आपल्या संतांनी स्वतः आचरणात आणलं. आणि एक शेवटी जाता जाता सांगतो, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरिताणाम तो वसुधैव कुटुंबकम. म्हणजे हा माझा आणि तो त्याचा असा विचार तुमच्या आमच्यासारखी कुपमंडूक वृत्तीची माणसं करतात. पण ज्यांचं मन अंतःकरण उदार असतं त्यांच्यासाठी ही वसुंधरा म्हणजे कुटुंब असते असं. आणि जर ही वसुंधरा कुटुंब असेल, त्या कुटुंबाचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका आहे. या कुटुंबाची उद्यमशीलता म्हणजे चीन आणि जापान आहे. या कुटुंबाचा सुंदरता म्हणजे सिंगापूर आणि स्वित्झर्लंड आहे. या कुटुंबाचं बाजारपेठ म्हणजे युरोप आहे. पण या कुटुंबाचा देवघर म्हणजे निस्संदेह भारत देश आहे. ह्याचं कारण हे भारत देशाला देवघराचं रूप देण्याचं कार्य आपल्या संतांनी, आपल्या राष्ट्रपुरुषांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं स्मरण सदैव आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.